नामदेव त्यांना म्हणावं कॅश मिळताच मला फोन करा, मी फोनची वाट बघतोय. हो. आणि मोबाईलवर नका फोन करू म्हणा, आपल्या ऑफिसचे नंबर्स लिहिलेली चिट पिशवीत टाक. बरं, तसंच करते. निघू आता? एक मिनिट नामदेव, तू कुठे चाललायस? म्हणजे कसा आणि कुठपर्यंत चाललायस? जू गल्ली अंधेरी फ्लायओव्हर पकडून डायरेक्ट बँड्राक. मग माझे काम करशील? मीता काय ते पटकन सांग, तो महत्वाच्या कामाकरता चाललाय ग. अरे एवढं काही नाहीये, जाता जाता मीराच्या क्लिनिक मध्ये तिचा टिफिन पोचवायचा. परवा तिने सोड्याची खिचडी आणि पापलेट आणलं होतं ना, तो टिफिन तिला परत पाठवायचा. खरवस भरून ठेवलाय मी. मीता म्हणजे टिफिन भरणार तू आता? आणि भरून ठेवलाय असं म्हटलं ना मी. ओके ओके. जाताना किचन मध्ये ताराबाईंकडनं घेऊन जा ना डबा तेवढा. बरं, तसंच करते. साहेब निघते मी. बहिणी आज घाईत काय असतो? अगं दुष्यंतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. का, काय झालं? नाही काही झालेलं नाही, रुटीन चेकअप. दादा येतोय ना सोबत? नाही अगं नाही वेळ त्यांना आज, म्हणून तर विचारायला आले होते मी की एकटीने बाळाला घेऊन बाहेर जायचं नाही, मी येईन बरोबर. माझे आई तेच विचारायला आले होते मी की तुला आज वेळ आहे का माझ्या बरोबर यायला. अशा गोष्टी विचारायच्या नसतात, सांगायच्या असतात. बाय द वे, अमेरिकेला जायची तयारी झाली आहे माझी. म्हणजे तुला माहिती असावं म्हणून सांगितलं. पैसे झालं ते सगळं झालं. पैसे मिळवण्याचे काही चांगले आणि समाजमान्य मार्गही आहेत. येतो मी. मावशी ही एकटी असा की काय म्हातारी? हो ही कसं करेल बघा. फिरता समीरचं आणि तुझं बोलणं झालं का? हो, आणि जाता जाता टोमणाही मारला मला. पैसे कमवण्याचे अनेक चांगले मार्गही आहेत म्हणे जगात. मी वेट यार, हे बघ तुम्ही दोघं बोललात ना, ह्यातच मला खूप आनंद आहे. पण पैशाचं काम झालं कसं त्याचं? त्याचा जालन्यातला एक मित्र आहे इथे फायनान्स कंपनीत कामाला, त्याने करून दिलं. आणि गॅरेंटर? आशूचा भाऊ, त्याने घेतली आहे समीरची गॅरंटी. गई भैंस पाणी में. फायनान्स कंपन्यांचं कर्ज म्हणजे गळ्याला फास. आणि त्या आशूची वहिनी म्हणजे बम फटाका आहे यार. वाट लागणार आहे आशूची. चांगल्या मार्गाने घेतलेत ना पैसे, आता चांगल्या मार्गाची मजाही घेऊ देत जरा. नको रे, आशूला कशाला त्रास? तुझ्या कर्माचा त्रास मी भोगणार आहे ना, मग समीरच्या कर्माचा त्रास भोगू दे की आशूला. अमेरिकेला जायचं म्हणजे 12-15 लाख तरी लागणार. झालं बाई लवकर, उन्हा वाढायच्या अगोदर घरी जाऊच. दवाखान्याचा खर्च, डॉक्टरच्या फीज, औषध, ह्या सगळ्यात किती पैसे जातात पाहतेस ना तू. आज आपल्याला एक एक रुपया महत्वाचा आहे.